नमस्कार मित्र, एकांत रायडरच्या आजच्या एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। जेव्हापासून आपण या चॅनलवर खिशाला परवडणारी थाळी ही कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे तेव्हापासून मला काही सबस्क्रायबर्स जे आहेत ते एक स्पेसिफिक थाळी वारंवार कव्हर करायला सांगतायत। इतके दिवस किंवा इतके महिने योग येत नव्हता। त्याचं कारण असं की आपण वेगवेगळे जे ठिकाणं आहेत ते ऑलरेडी माझ्या डायरीमध्ये मी नमूद केले होते आणि त्या शेड्यूलप्रमाणे ते ठिकाणं मी कव्हर करत गेलो। पण आज मात्र तो योग आलेला आहे की ते ठिकाण परत एक खिशाला परवडणारी स्वस्त चविष्ट अशी थाळी जिथे अगदी घरच्यासारखं जेवण मिळतं असं लोक म्हणतात, अशा ठिकाणी आपण आज चाललेलो आहोत। आजची जी थाळी आहे ती एकदम साधी अशी थाळी आहे। त्याच्यात फार काही असं सागर संगीत किंवा आपण ग्लॅमरस असं काही नाही आहे, पण पोटासाठी आणि खिशासाठी चांगली अशी ही थाळी आहे। ती आज आपण तुमच्यासमोर आणणार आहोत। हे ठिकाण कुठे आहे, त्या थाळीच्या प्रत्येक पदार्थाची चव कशी, थाळीची किंमत काय, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। आजच्या थाळीमध्ये आपल्यासमोर एक पोळी, पापड, आमटी, त्याचबरोबर ही उसळ म्हणजे चना मसाला, छान घट्टसर अशी उसळ आहे। आणि थाळीमधली दुसरी भाजी म्हणजे शेव टमाटरची ही भाजी, त्याचबरोबर काकडी आणि टमॅटोचं सॅलड आणि शेवटी हा एक छोटा ग्लास ताक। चला, भूक प्रचंड लागली आहे। एक एक घास घेऊन तुम्हाला प्रत्येक पदार्थाची चव सांगतो। सुरुवात चना मसाल्याने। चना मसाला म्हणजे थोडक्यात आपला हरभरा, त्याची पंजाबी स्टाईलमध्ये ही भाजी होती। हरभरा छान शिजला होता आणि छान मसालेदार अशी ही भाजी होती। उन्हाळ्यात मला काकडी खायला खूप आवडते आणि ताटामध्ये हे काकडीचं सॅलड पाहून मला आनंद झाला। सॅलड एकदम साधं होतं, पण या उन्हाळ्यात ही ताजी काकडी एक नैसर्गिक थंडावा देत होती। चना मसाला तर झाला, आता आपण वळूया यांच्या या दुसऱ्या भाजीकडे आणि ती म्हणजे शेव टमाटरची भाजी। शेव टमाटर हा एक गुजराती भाजीचा पदार्थ आहे आणि मला अर्थातच हा खाण्यामध्ये उत्सुकता होती की याची चव कशी असेल ते। मी अनेक व्हिडिओजमध्ये लोकांना ही भाजी खाताना पाहिलं आहे आणि आज माझा योग आला आहे ही भाजी खाण्याचा। तसं पाहिलं तर पहिल्या घासात आपण जी घरी दाण्याचा कूट टाकून जी गोड टमॅटोची चटणी बनवतो ना मित्रांनो, तर आपण टमॅटोची चटणी म्हणा किंवा टमॅटोची भाजी म्हणा, तशी ही चव होती। त्याच्यात जी शेव टाकली होती ती एकदम मऊ झाली होती। बराच वेळ झाला ताटातील आमटीची वाटी खुणवत होती, म्हणून पटकन त्याचा एक घोट घेतला। पहिला घोट घेतल्यानंतर चव तर अप्रतिम होती, पण मी या गोंधळत होतो की हे फोडणीचं वरण होतं की आमटी। पण जे काय होतं ते अतिशय अप्रतिम होतं। थाळीसोबतच ताकाचा हा एक छोटा ग्लास मिळतो, म्हणून पटकन ताकाचाही एक घोट घेतला। छान थंड असं हे ताक होतं, त्यावर थोडीशी कोथिंबीर बुरबुरली होती। सॅलडमधल्या काकडीसारखाच या ताकाने छान एक थंड असा आनंद दिला। 3-4 गरम गरम पोळ्या खाल्ल्यानंतर भातवाल्याला बोलून घेतलं की बाबा रे, आता भात वाढ, कारण का पोळ्या खूप सुंदर होत्या। ताटातल्या भातावर एका भागामध्ये उरलेली आमटी ओतली
आणि छान आमटी भाताचा आनंद घेतला. वाह, क्या बात आहे. आपल्या पुणेरी साध्या वरण भात किंवा आमटी भातामध्ये ब्रह्मांडातील आनंद दडलेला आहे. याच्या साधेपणातच एक वेगळंच सुख मिळतं आणि तुम्ही भाग्यवान असाल तर त्यासोबत हे मस्त चविष्ट असं कैरीचं लोणचं हा तुमचा आनंद द्विगुणित करतं. हे साधं थंड ताक इतकं सुंदर होतं की मी अजून एक ग्लास मागवून घेतलं. माझं नाव आकाश शेळके आणि आपल्या मेसचं नाव आहे आनंद डायनिंग हॉल आणि साधारणतः 2002पासून आपण हा व्यवसाय करतो आहे. आधी माझे वडील करत होते, आता मी करतो आहे हा व्यवसाय. आणि सर्वात पहिले आपण सुरुवात केली ही प्रभात रोडला कलमाडी हाऊसच्या समोर आपलं आनंद डायनिंग हॉल होतं. आता जिथे काटाकीर मिसळ झालेलं आहे तिथे ती जागा सर्वात पहिले आपण 2002मध्ये चालू केली होती. त्याच्यानंतर आपण शिफ्ट केलं कोथरूडमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या तिथे आपलं आनंद डायनिंग हॉल म्हणून आपण 14 वर्ष चालवलं. लॉकडाऊनच्या पिरियडनंतर आपण ते सोडून आता MIT कॉलेजच्या रोडला मेट्रो सिटी स्पोर्ट्स जे आहे त्याच्यासमोर आपण हे चालू केलेलं आहे. जवळपास 2021-22पासून आपण ह्या ठिकाणी आहोत. आपला स्पेशल मेनू सोमवारी संध्याकाळी असतो आणि गुरुवारी संध्याकाळी असतो. सोमवारी संध्याकाळच्या मेनूमध्ये आपला मसाला पराठा म्हणा किंवा मसाला पुरी, मेथी पुरी, पालक पुरी, त्याच्यासोबत आलू मटर रस्सा, आलू मटर पंजाबी, दम आलू पंजाबी, अशामध्ये जिरा राईस, दाल फ्राय, दही, अशा प्रकारचे मेनू आपले सोमवारी संध्याकाळी असतात. आणि गुरुवारी संध्याकाळी आपण बघायला गेलो तर छोले भटुरे किंवा पावभाजी हे 100 रुपयामध्ये अनलिमिटेड आपण गुरुवारी संध्याकाळच्या मेनूमध्ये देतो. हे स्पेशल मेनूमध्ये. थाळी व्यतिरिक्त समजा कोणाला पोळी भाजी पाहिजे असेल पार्सलमध्ये मिळून जातं. 60 रुपयामध्ये पोळी भाजी आपण इथे पार्सल देतो. किती पोळ्या येतात? त्याच्यामध्ये 3 पोळ्या आणि 1 भाजी मिळून जाते 60 रुपयामध्ये. समजा कोणाला वरण भात किंवा तेही 60 रुपयामध्ये. डाल राईस पण पार्सल आपण देतो, तेही 60 रुपयामध्ये सेपरेट. आणि मंथली मेस आता जे आहे मंथली मेसचा हा चार्ट आहे. दोन्ही टायमाची मेस लावली तर 3800 रुपयामध्ये आपण त्यांना मेस देतो. दोन्ही टायमाची. आणि 1 टाईमची लावली तर ते 2300 रुपयामध्ये. साधारण पर दिवशी कितीला पडेल आपल्याला? पर दिवशी आपल्याला 63 रुपयापर्यंत थाळी पडते. 63 रुपयाला थाळी? हो, अनलिमिटेड. आणि हे मिल्क कुपनची सोय केली आहे. ज्यांना रेग्युलर यायला नाही जमत किंवा ज्यांना शेअरिंग बेसिसमध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी हे 2500 रुपयामध्ये 30 कुपन मिळतात. म्हणजे कोणी आलं आणि ते कोणी आलं तर ते कुपन दिलं तरी चालतं. म्हणजे मित्रांमध्ये वगैरे शेअरिंगमध्ये ते चालून जातं. मित्र हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण का अशीच नवीन नवीन ठिकाणं, त्याच्यात थाळी असो, नाश्ता असो, अगदी कुठल्या हातगाडीवरचा पदार्थ असो, मग तो वडापाव किंवा मिसळ असो, आपण हे सगळं तुमच्यासमोर या चॅनलवर आणतो आणि त्या पदार्थाबद्दल आपलं प्रामाणिक मत जे आहे ते तुमच्यासमोर मांडतो. तर हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जाता जाता अजून एक छोटीशी सूचना. ठिकठिकाणी आता आमरस थाळ्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आपण मागच्या वर्षीपासून आमरस थाळी महोत्सव जो आहे तो साजरा केला होता या चॅनलवर. त्याच्यात माझ्या अंदाजे मे महिन्यामध्ये आपण फक्त आणि फक्त आमरस थाळ्या ज्या आहेत त्या मागच्या वर्षीच्या तुमच्यासमोर आणल्या होत्या. माझ्या अंदाजे 5 ज्या अशा आमरस थाळ्या आहेत त्या या चॅनलवर तुम्हाला आधीच्या मिळतील. येणाऱ्या काळातही आपण काही आमरस थाळ्या तुमच्यासमोर आणू. पण त्या अगोदर या चॅनलवरच्या मागच्या 5 ज्या आमरस थाळ्या आहेत त्या तुम्हाला जर बघायच्या असतील तर प्लेलिस्टमध्ये आमरस थाळ्या म्हणून एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टवर तिथे तुम्हाला सगळ्या आमरस थाळ्या ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.